शेतकरी बारामती मधला हा AI चा प्लॉट आहे. 86 हे वाहन आहे आणि इथं आपण सेन्सर्स वापरले आहेत वेगवेगळे. मॉइश्चर सेन्सर्स असतील, वेदर स्टेशन असेल, याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ऑन टाइम डेटा आपल्याला भेटून जातो. याच्यामध्ये आपल्याला रेनफॉल कळतो, याच्यामध्ये ह्युमिडिटी कळते आणि पूर्ण आपल्या प्लॉटवरती सध्याचं स्टेटस आपल्याला पूर्ण कळतं. रोगाचा प्रादुर्भाव असेल किंवा जिथं कुठं पाणी जात नाहीये, मॉइश्चर. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे बारामती कृषी प्रदर्शनमध्ये. तर तुम्ही बघू शकता की AI टेक्नॉलॉजी वापरून इथं ऊसाचं उत्पन्न 110-150 आणि 20 ते 25 फूट इतकं वाढेल आहे. ही संपूर्ण माहिती आपण मुलाखत घेतलेली आहे. चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला लासूर डिस्ट्रिक्ट, काना मार्केट, धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो. आता तुम्ही बघू शकता की मी संपूर्ण माहिती घेणार आहे. धन्यवाद. 6x1.5 आपल्यासारख्याला लांब वाटते, आपल्यासारख्याला लांब वाटते, पण मग हाईट वाढते ना, हवा खेळती असते. आता आवरेज तर त्याने प्रत्यक्ष काढूनच दाखवलं ना, काढून दाखवलंय. प्लस काढून शेतकऱ्यांनी दाखवलं केलेलं आहे. तिथं ते शेतकरी आहेत, 9-10 शेतकऱ्यांचं आपण दाखवलेलं आहे. 3000 शेतकऱ्यांना आपल्याला आतापर्यंत आपण मशीन वाटलेले आहे. त्या आपण शेतकऱ्यांचा एवढीची गर्दी केली अनुभव भेटतात, समजलं का? अनुभव भेटतात ना बघायला. आताची AI टेक्नॉलॉजी जी आहे ती टेक्नॉलॉजी आणखी आपण पारंपरिक पद्धतीनं केलेली शेती, ह्याच्यात फरक आहे ना. बरोबर. हां, 32-33 फूट, 23 फूट, 35 फूट. मित्रांनो, बायर कंपनीनं हे म्हणजे बायर कंपनीचा प्लॉट आहे आणि संपूर्ण प्रकारे त्यांनी त्यांच्या प्लॉटचे डेमो सुद्धा दिलेले आहे. दिग्बाल म्हणून, दिग्बाल 2 कणसाचे. जग कसं चाललंय, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, त्या हिशोबाने जावा ना तुम्ही पण. थोडा खर्च होणार का तर होणारच, पण हा दुसरे समजा एक्स्ट्रा काय तुम्हाला बघा अनुभव भेटतात, समजलं का? अनुभव भेटतात ना बघायला. आत्ताची AI टेक्नॉलॉजी जी आहे ती टेक्नॉलॉजी आणखी आपण पारंपरिक पद्धतीनं केलेली शेती, ह्याच्यात फरक आहे ना. बरोबर. हां, 32-33 फूट, 23 फूट, 35 फूट ऊस तुम्हाला कधीच बघायला भेटणार नाही. 8 फूट 10 फूट भरपूर झाला, 1.5 टनाच्या वरती ॲव्हरेज जात नाही. बरोबर आहे. गुंट्याला. हां, काय होतं की शेतकरी नवनवीन म्हणजे दुसरी पद्धत वापरून बघतो, फेल होती. हां, हां, बरोबर. हां. इथं तुम्हाला सक्सेस होईल. कंपन्या भरपूर आहेत हो की आमची खतं वापरा, मग शेतकरी नवीन प्रयोग करणार. मग हे नाही चाललं, मग दुसऱ्या कंपनीकडे बघणार. ऑर्गॅनिक म्हणून आता किती केमिकल पेस्टिसाइड वापरतात तुम्ही. कंपनी खर्च करासाठी आपल्याला सांगतात, आपण बळी पडतो. हां, एकरी 40,000 खर्च तुम्ही करणार उसाला, मग तुम्हाला राहिलं काय प्रॉफिट ना. बरोबर आहे ना. त्यांची पेस्टिसाइड. हां, तुम्ही बाकीचं ऑर्गॅनिक खात देणार खालून आणि वरून तुम्हाला पेस्टिसाइड मारा तुम्ही केमिकलच्या, मग कसलं ऑर्गॅनिक झालं ना ते असं. आणि ऑर्गॅनिक खतांच्या किमती पण भरपूर आहेत ना. बरोबर. म्हणून आजकाल हेच चाललंय ना, सेंद्रिय शेती बी प्लस त्याच्यामध्ये दोन्ही बी कॉम्बिनेशन करून. हां. आता AI टेक्नॉलॉजी आपण बघितली आपल्याकडे पुढे कोणत्या बी शेतकऱ्याने वापरलं. हां, बरोबर आहे ना. खर्च जातोय समजा, आपण कारखान्याशी टायप जर असलं तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा आहे ना. ते बी आणि AI चा सुद्धा आपल्याला. हा, बघितला लाईव्ह डेमो होता. त्याच्यात आणि याच्यात भरपूर फरक आहे ना. 10 ते 12 कांड्याचा ऊस आणि 23-24 कांड्याचा ऊस तुम्हाला प्रत्यक्षित बघायला भेटला ना. असं शेतकऱ्यांनी यायला पाहिजे. शेतकऱ्यांना काय निश्चितच या आपणाला आजच्या जगात काय चाललंय हे नक्कीच कळणार आपल्याला. दुसऱ्या देशात सुद्धा त्यांनी वाण लावले. हां, इस्रायल पद्धत वापरले. दुसऱ्या देशातील थायलंडचे सुद्धा त्यांनी. हां, भाजीपाला आहे. हां, हायड्रोपोनिक बघितलं आपण. आता आपल्याकडे हायड्रोपोनिक म्हणजे काय माहितीच नसेल शेतकऱ्यांना. नाही. आता मी खरं सांगायचं एवढं मला कधीच बघितलं नाही. बरोबर. हे कसं प्रॉपर यांचं KVK पहिल्यापासूनच आहे ना संशोधन केंद्र. आणि अशाच मला असं वाटतं भारतामध्ये अशीच प्रत्येक ठिकाणी पाहिजे यांत्रिकी किंवा अवजाराचं न बघता. बरोबर आहे. शेती डायरेक्ट शेतीसारखं शेतीमध्येच फिरतोय. आपण काय करतोय, आपल्या शेतात कामं नाही ना.
हे तुम्हाला इथं आल्यानंतर समजतंय ना काय करायला पाहिजे त्याला समजा असं शेतकऱ्यांनी अवश्य येऊन इथं बघायला निश्चितच या आणखी भरपूर दिवस आहेत काय प्रॉब्लेम नाही आता पहिला दिवस पहिलाच दिवस आहे ठीक आहे शेतकरी धन्यवाद मित्रांनो चॅनलवर येणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लातूर स्टेशन काना मार्केट धाणे मार्केट आणि आज आपण खास तुमच्यासाठी कृषी प्रदर्शनमध्ये आलेलो आहे कारण की तुम्ही पण या इथं नाही का नवनवीन उपक्रम सध्या AI टेक्नॉलॉजी किंवा दुसऱ्या देशातल्या जाती सुद्धा इथं कशा वापरले कांदा असो किंवा इतर दुसऱ्या प्रकारचे वापरलेला आहे तर धन्यवाद चॅनलमध्ये नवीन असतो चॅनलला सबस्क्राईब करा आता मित्रांनो तुम्ही शेतकरी हे कृषी प्रदर्शन बारामतीमध्ये आलेले आहे भरपूर शेतकरी ऊस आणि फळबाग याची सुद्धा माहिती घेतलेली आहे आपण चॅनलमध्ये टाकणारच आहोत चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला बारामती कृषी विज्ञान प्रदर्शन संपूर्ण माहिती देतो शिंदे गेले काय हां सांग एक हो इकडे तुम्ही प्रेक्षक व्हा इकडे 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 हा ह्या ऊसाबद्दल आम्हाला माहिती दे ना तर आपण आज आता इथं KVK बारामतीमधला हा AIचा प्रोडक्ट 8632 हे वाहन आहे आणि इथं आपण सेन्सर्स वापरले आहेत वेगवेगळे मॉइश्चर सेन्सर्स असतील वेदर स्टेशन असेल याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ऑन टाईम डेटा आपल्याला भेटून जातो त्याच्यामध्ये आपल्याला रेनफॉल कळतो याच्यामध्ये ह्युमिडिटी कळते आणि पूर्ण आपल्या प्लॉटवरती सध्याचं स्टेटस आपल्याला पूर्ण कळतं रोगाचा प्रादुर्भाव असेल किंवा जिथं कुठं पाणी जात नाही आहे मॉइश्चर असेल तिथे सगळी आपल्याला माहिती आपल्या मोबाईल ॲपवर दिसून येते ह्याच्यामध्ये आपण 6x1.5 ह्याची लागवड केलेली आहे रोपांची लागवड करून ह्याचे जे फुटवे आहेत हे 8 ते 10 फुटवे आपण ठेवलेले आहेत आणि ह्याचं 25+ कांडे आपल्याला 10 महिन्यात आपल्याला सध्या बघायला भेटतात 10 महिन्यात 10 महिन्यात आणि 100 ते 110 टन आपण टनेज काढलेले आहे आणि बाय चान्स शेतकऱ्याने असे बांबू जर नाही लावलं आणि एवढं हे स्ट्रक्चर लावण्याची गरज नाही हे स्ट्रक्चर फक्त शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आहे हे स्ट्रक्चर नाही लावलं तरी चालतं मोठी बांधणी होऊस तोवर फक्त आपल्याला ऊस उभा ठेवणे त्यानंतर पडला तरी चालेल असं आहे का ती तर रसवंतीसाठी कसं आहे नेमकं काय म्हणले रसवंतीसाठी रसवंतीसाठी आपल्याला 20+ रिकव्हरी निघते ह्याची सध्या आपला जो रेग्युलर आहे ट्रेडिशनलला निघते आपल्याला 10, 12, 15, 18 अशी रिकव्हरी निघते लोकेशननुसार ह्याची 20+ लोकेशननुसार कुठं पण जरी असेल तरी 20+ निघते 6x6 म्हणजे 6x तुम्ही किती म्हणताय 6x1.5 का 6x1.5 तर मग जास्त अंतर वाटत नाही का समजा नाही एरिएशनसाठी किंवा त्याच्या जाडीसाठी एवढं अंतर लागतंच आता पारंपरिक पद्धत जर बघितली 4, 4.5 4.5 आपण त्यातले पाच शेतकरी मोस्ट ऑफ शेतकरी आपण 4.5, 5 पर्यंत लावताय पण ह्यासाठी लांबी जर घ्यायची असेल कांड्यांचं प्रमाण वाढवायचं असेल रिकव्हरी वाढवायची असेल किंवा जाडी वाढवायची असेल तर एवढं प्रमाण लागतं एवढं प्रमाण लागतं 1.5 फूट आहे याचे रोप कुठे भेटणार काय म्हणले आपले रोप ह्याचं रोप आपल्याला KVK बारामतीमध्ये भेटून जातो बारामतीमध्ये एक डोळा वापरायचा एक डोळा मोठा करायचा त्यानंतर फुटवे फुटतात ते जटाकोम काढायचं जटाकोम काढल्यानंतर जे फुटवे फुटतात त्या फुटव्यातले 8-10 फुटवे धरायचे ठेवायचे का येस त्याच्यापेक्षा 10 धरलेले नाहीत आम्ही त्याच्यापेक्षा 10 धरले तर आम्ही मागं धरलेले आहेत कुठं रिझल्ट असे कमी जाडी वाढली त्याचं वजन कमी येतं जिथं बाबा 2 ते 2.5 किलो निघतंय आपल्याला हे एका ह्याचं एका कांडक्याचं वजन तिथं आपल्याला 1,500-1,800 हे 4,500 रुपये बसतात 4,200 ॲक्युरेट रोपं बसतात आणि पुढं मागं बघितलं 8 बघितलं तर 4,500 रुपये लागतात 200 टन निघत आणि 3 निघत काय म्हणले 200 टन आता हे जे आहे ना हे 100 ते 110 टन प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे तिथं 265 आहे तिथे 150+ काढून ती जाती मग यायचा फायदा आहे का समजा शेतकऱ्यांना फायदा 200 टन मानलं यायचा फायदा आहे का मग 100% फायदा आहे तिथं आपल्याला काय होतंय आपले जे खर्च आहे मामा हा याचा खर्च फायदा एवढाच आहे. राहून आपलं जे टनेज आहे ते वाढतं आपण वापरलंच नाही तर काय वापरलं नाही सांग हा बोला तुम्ही काय म्हणता हे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे पुढे. भविष्यात याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा हे होईल जे office of असं, pass हा, आहे. यायचं हा नाही, त्यांनी सांगितलं ना हे 6x किती 6x1.5 6x1.5 आहे 6x1.5 आपल्या सारखे लांब वाटते आपल्यासारख्याला लांब वाटते पण मग हाईट वाढते ना हवा खेळती असते आता आवरेज तर त्यांनी प्रत्यक्ष काढूनच दाखवलं ना काढून दाखवलंय हा, प्लस काढून शेतकऱ्यांनी दाखवल्यानंतर- केलेलं आहे तिथं ते
जे शेतकरी आहेत 9-10 शेतकऱ्यांचं आपण दाखवलेलं आहे. 3,000 शेतकऱ्यांना आपल्याला आतापर्यंत आपण मशीन वाटलेलं आहे. त्या शेतकऱ्यांचा आपण एवढीची गर्दी केली AI बांधण्यासाठी, त्यांना त्याचं सगळे कारणच वापरलेलं आहे. ते. मागच्या वर्षी त्याचे रिझल्ट आहेत. तिथं फोन नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपण तुम्ही माहिती काढू शकता. हे काय मशीन कसलं मशीन असतं तेव्हा हे मशीन आहे पुढं, तेव्हा हे मुलांच्या मागच्या बाजून मशीन दिलेलं आहे. ते एका एकरात किती वापरावं लागतं ती अर्धा 2.5 एकरासाठी एक मशीन. 2.5 एकरासाठी एक. त्याची हा, किंमत पुढे. काय? त्याचं आता जर सगळ्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन एका गावात 25 शेतकरी जर असतील तर ते 25-25 हजार रुपयामध्ये मिळून जाते एक हेक्टर. पण ते 1 हेक्टरसाठीच ती एक मशीन वापरलं एक जातं ना. हेक्टरसाठी फक्त एका गावातून तुम्ही 25 शेतकरी किंवा 25 मशीनी नाही, पण असतील. 25 शेतकरी एकत्र नाही झाले तर असं गव्हर्नमेंटची सबसिडी वगैरे नाही का त्याला? आता तरी नाहीये सध्या तरी. अच्छा. हा, तुम्हाला इंडिव्हिज्युअल लावायचं असेल तर इंडिव्हिज्युअल पण लावलेले आहेत फार्मर. त्याला काही सिंगल असतं का? इंडिव्हिज्युअल किती वेळ नाही, सगळं सॅटेलाइट थ्रू जीपीएस होत. काय म्हणले सर? इंडिव्हिज्युअल त्याचा खर्च किती आहे मग? इंडिव्हिज्युअल तिथं मशीन थ्रू आहे आता तुमच्या कोणत्या कंपनीचं घ्या. त्याचा खर्च किती आहे? कशाचा? तसं एकदा जर मशीन लावलं दुसरा काही ऑर्डर खर्च आहे ह्यानंतर का? खर्च 4,000 रुपयाचा वर्षाला रेव्हेन्यू. त्याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती वर्षाची तुमच्या रोपापासून कारखान्यापर्यंत सगळी माहिती देते. त्याचं काही खराब झालं वगैरे सगळं काही? खराब झालं तर व्हिजिट असतात तिथे वर्षातून 3 व्हिजिट असतात. तुम्ही जर कॉल करून जर व्हिजिट विचारली तर व्हिजिट तुमची वायर कटली, कुरतडलं काही किंवा पडलं काही तर तिथून पूर्ण सगळं. आता कोणी म्हणजे हा प्रयोग झालेला आहे का हे एखाद्या सगळे केलेले शेतकऱ्याने? आहेत. हो, हे तेव्हा ते शेतकरी तेव्हा ते हे 3, 6, 9 हे 9 शेतकऱ्यांचे अनुभव आहेत तिथले. आणि हे एकाच लोकेशनचे नाही, सगळे वेगवेगळे माड्यातले आहेत, काही इकडले बारामतीचे आहेत, काही वेगवेगळे ठिकाणी आहेत. हे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचे शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव आहेत. त्यांना 100 ते 125 टन काढले, 100 प्लसच काढले. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद सर. हो. बदक पालन सुद्धा आहे मित्रांनो इथं बघू शकता.